नाही. पैनगंगा, नळगंगा, इतर जे काही मराठवाडा आणि विदर्भाचे सिंचनाचे प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आपल्याला माहित आहे की सरकारमध्ये सिंचनाचे 2 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये तब्बल 129 प्रकल्पांना, सिंचन प्रकल्पांना 170 झाले, त्याला मी मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन उलीखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार. म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे. त्याच्याही निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केले त्याच्या पुढे जाऊन एनडीआरएफ आणि इतर निर्णय असतील आम्ही तेही केलं. शेतकऱ्यांसाठी गेल्या 2.5 वर्षात आपल्याला माहित आहे, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. परंतु आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 6,000 रुपयाची जी सन्मान शेतकरी सन्मान योजना दिली, रुपये आम्ही म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला. प्रयत्न आहे तो आम्ही यशस्वी करतोय आणि 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला, तो लागूही केला. आणि म्हणून जे जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली, याचं समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही. पायऱ्यांवरच फक्त आता नाटक म्हणणार नाही, पण ते एवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये धन्यता मानली. बीडच्या आणि परभणीच्या घटनेबाबत विकसित केले. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि निवेदन मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे. आणि त्यामुळे काम सरकार करेल किती मोठं असेल आणि कुणाच्याही तरी सुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही. हे राज्य कायद्याचं आहे, हे राज्य सर्व रक्षणासाठी आहे, आमच्या माय भगिनींच्या रक्षणासाठी आहे. त्यामुळे हे राज्य जे आहे आमचं पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आणि त्यामुळे काही लोक म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून गेले. परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ असं म्हटलं होतं, परंतु ती आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे. म्हणून बाकी जाऊ द्या, मी जास्ती करत नाही. पण हे अधिवेशन अतिशय बरं. दुसरं आपल्या सोयाबीन आणि कापसाला तरी मदत केली, त्याचे 4,194 लाख करतो. आणि कांद्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्राशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहेत आणि कांद्या